दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी आता हिंदू बांधवांना ईद निमित्त बंदी घालण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आनंद दिघे यांनी सुरू केलेली परंपरा गेली 38 वर्षांपासून आजही सुरूच आहे। दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। दुर्गाडी देवीच्या दर्शनाला मनाई करण्यात आली आणि त्यानंतर आता आपण पाहतो आहोत ही दृश्य। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सुरेश काटे आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत। सुरेश, सध्याची नेमकी तिथली काय अपडेट? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अजिंक्य धर्मवीर आनंद दिघे यांनी ही परंपरा सुरू केलेली आहे। 1986 साली बकरी ईद निमित्त कल्याण दुर्गाडी किल्ला या ठिकाणी मुस्लिम बांधव नमाज पठण करत असतात। त्यावेळी हिंदूंना दुर्गाडी मंदिराच्या ठिकाणी दर्शनासाठी बंदी केली जाते। त्याचा विरोध म्हणून आनंद दिघे यांनी 1986 साली घंटानाद सुरू केला आहे। तेव्हापासून जवळपास 38 वर्ष झाली या ठिकाणी शिवसैनिक आणि हिंदू बांधव जे आहेत ते विरोध करत असतात। त्यामुळे आज या ठिकाणी बकरी विरोध करत असतात। त्यामुळे आज या ठिकाणी बकरी ईद निमित्त तुम्ही बघताय शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दुर्गाडी किल्ला या ठिकाणी दर्शनासाठी जाण्यासाठी या ठिकाणी आग्रही आहेत आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कुठल्याही हिंदू धर्मातील आणि शिवसैनिकांना दुर्गाडी किल्ल्यावरती दर्शनासाठी जाता येणार नाही। त्या ठिकाणी काही तास दुर्गादेवी मंदिराचं दर्शन जे आहे ते बंद केलं जातं। नमाज पठण हा सुरू झाल्याच्या नंतर या ठिकाणी घंटानाद देखील करण्यात येतो। त्यामुळे तुम्ही बघताय या ठिकाणी हे शिंदे गटाचे सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि मागे जर पाहिलं आपण तर या ठिकाणी काही उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी हे 2 गट एकत्र होऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांना देखील 2 गट करून असा त्यांचा 2 भाग केलेला आहे। त्यामुळे हा विरोध जो आहे तो गेल्या 38 वर्ष या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे। अजिंक्य, ठीक आहे सुरेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।